भगवान विष्णूला सांगा लक्ष्मी माता अनंत दुःखामध्ये आहे, त्या महाभयंकर दुःख आहे तिला समजून घ्या आणि मनातला राग टाकून द्या आणि लक्ष्मी मातेला वैकुंठात घेऊन जा असा चित्ररूप निरोप करून वैकुंठात गेला आणि भगवान विष्णूची भेट घेतली आणि भगवान शंकराचं पत्र हातात दिलं आणि भगवान विष्णू सुद्धा लक्ष्मीची आठवण काढत होते. आता महादेवाचं बळ भेटलं, भगवान विष्णूने रूप बदललं, घोड्याचं रूप धारण करून लक्ष्मी ज्या वनामध्ये तपश्चर्या करते आणि घोड्याच्या रूपाने आलेल्या भगवान विष्णूने तपश्चर्या करणाऱ्या लक्ष्मी मातेला पाहिलं आणि लक्ष्मी मातेने आपल्या पतीला ओळखलं. दोघांनी एकमेकाला ओळखलं. बराच काळ दोघे अरण्यात राहतात आणि नंतर त्यांना एक सुंदर मुलगा झाला आणि त्या घोड्याचं जे रूप होतं त्या ठिकाणी त्याकडे मूळ रूपात आले आणि भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी आता तो शापात मुक्ती झाली, आता तो वैकुंठात स्थान या बाळाला आता जन्म दिला आहे, याला टाकून कुठे जायचं, घेऊन जाता येणार नाही, याला येतच ठेवावं लागेल. लक्ष्मी माता याकून झाल्या स्वामी आपल्या शरीरापासून तयार झालेला हा पिंड याला सोडताना काय दुःख होतं हे करण्याकरता आईच व्हावं लागेल, आई झाल्याशिवाय करणार नाही. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला समजून सांगतात लक्ष्मी काळजी करू नकोस, ध्रुवच नावाचा राजा पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या करतोय, हे बाळ त्या नदीच्या काठावरती ठेवलं की तो येईल आणि बाळाला घेऊन जाईल, निश्चित राहा, याच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्याच्या पुत्राच्या त्याच पुत्राच्या हाताने मोठं दिव्य सूर्य कार्य होणार आहे. लक्ष्मी मातेला समजूत काढून लक्ष्मी मातेला त्या ठिकाणी वैकुंठाला घेऊन त्या ठिकाणी भगवान विष्णू जातात. तिकडे नदीच्या तटावर ब्राह्मण जोडपा आलेला आहे, त्याने सुंदर बाळाला पाहिलं आणि त्या बाळाबद्दल मोह निर्माण झाला. एवढं सुंदर बाळ कोणाचं असेल बरं, बाळ घेऊन चाललंय तर भगवान शंकराने सांगितले हे बाळ राजा सुरवसाला द्या आणि ते त्यांच्या पुरुषाचा पुढे विस्तार करणार आहे. ते ब्राह्मण जोडपा त्या बालकाला घेऊन राजा सुरवसाकडे आले. राजा सुरवस तपश्चर्या करत होता. पुत्र प्राप्तीसाठी जेव्हा सुरवसाला तो बालक प्राप्त झाला अतिशय आनंद झाला आणि हे सांगितलं भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेने घोड्याच्या रूपामध्ये बालकाला जन्म दिला. म्हणून त्या बालकाचं कुळ सुरवसाच्या परिवारात मोठा बालक होऊ लागला. त्याचं नाव एकवीर असं म्हणण्यामध्ये आलं. एकवीर बाल लीला करतो, त्याचं कोड कौतुक करत करत मन धरली. पाहता पाहता बालक लहानाचा मोठा झाला. तारुण्य अवस्था प्राप्त झाली. तारुण्यामध्ये आल्याला एक दिवस शिकार करण्याकरता अरण्यामध्ये गेला आणि नदीच्या काठावर एक सुंदर मुलगी रडत बसलेली दिसली. रडणारी स्त्री पाहिली आणि त्याने विचारला बाई का रडते तू? मुलगी होती, यशोमती नावाची मुलगी होती. त्यावेळेस यशोमती म्हणते राजकुमार मी एकी कन्या हिची मैत्रीण आहे, ती यशोमती आहे. आम्ही सैन्य घेऊन या वनामध्ये फिरत होते. माझी सखी एकावली सुंदर कमलाच्या फुलाकडे पाहून या आकर्षित झाली. ती म्हणाली काही वेळा आपण या सरोवराच्या काठावर बसू. कमळाच्या मकरंद खाणाऱ्या मुंग्याला पाहून वेलीवरील फुलणाऱ्या फुलांना पाहून कळकळ कळकळ वाहणारे पाणी पाहू लागली. निसर्गाचं सौंदर्य रममान करणार होतं. तिला ती भुलून गेली आणि भुलून गेल्यानंतर एक रूप झाली आणि कालकेतू नावाचा राक्षस आला आणि तो बळजबरी आम्हाला घेऊन गेला होता. जेव्हा कालकेतू घेऊन गेला तेव्हा माझी एक कवडी अत्यंत दुःखी झाली. आम्ही दोघांनाही बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. पण भगवतीचा छंद असल्याने भगवतीच्या बीजमंत्राचं चिंतन केलं आणि बीजमंत्राच्या सामर्थ्याने मी सुटका करून बाहेर आले आणि एक कोणीला सांगितलं काळजी करू नको, आपली सुटका एकवीर राजकुमाराच्या हाताने होणार आहे. अल्प कालावधीमध्ये त्या राजकुमाराला स्वदेश शोधत घेऊन येते. एक वीरा मी ओळखलंय तुला, आता या वेळेला एक वलीच्या वडिलांकडे जात नाही, कारण हा कालकेतू एवढा बलशाली आहे, तो एक वलीच्या वडिलांना हरला जाणार नाही. म्हणून एक वीरा तूच माझ्या सखीची, तूच माझ्या मैत्रिणीची सुटका कर. मग एक वीराचं असं वर्णन केल्यावर त्याला समजलं भगवतीचा आशीर्वाद आपल्याला आहे. एक वर म्हणतो यशोमती तू निवांत राहा, तू कुठलीच काळजी करू नको, फक्त त्या कालकेतूचं भवन मला दाखव. ज्या वेळेस एक वेळेचं ते वर्णन केलं मला वाटतं भविष्यामध्ये माझे होणारे सौभाग्यवती आहे. एक वीरा जगदंबा माते मला स्वप्नात दृष्टांत दिलेला आहे आणि एक वेळी एक वीरा राजकुमाराची आहे. म्हणून दोघांची भेट कशी होईल आणि एक वेळेवर एक
बहिणीचे उपकार कसे होते याचं निवेदन कर। एक वीर म्हणते चल मला घेऊन चल। यशोमतीच्या पाठीमागे एक वीर गेलेला आहे आणि अंधाऱ्या खोलीमध्ये एक खोली ठेवलेली आहे आणि एक खोलीची अवस्था अतिशय वाईट झालेली होती। आता कसं वाटत होतं, आयुष्य संपलं, जगण्यामध्ये अर्थ नाही, दुःखी असलेली एक मुली पाहायला यशोमतीने सांगितलं, एक मुली दुःखी राहू नको, आपल्याला सोडवणारा जो एक वीर आहे ना, एक वीर या ठिकाणी आलेला आहे, निश्चित राहता एक मुलीला घेऊन एक वीर बाहेर निघाला। तेवढ्यात कालकेतू आणि सैन्य आडवे आले आणि सर्वांनी एक वीरांना अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस बलशाली असणारा एक वीर त्या कालकेतू बरोबर युद्ध करू लागला। भयंकर युद्ध चालू झालं आणि त्या युद्धात कालकेतूचं सैन्य त्या एक वीराने ठार केलं। रक्ताचे त्या ठिकाणी पाठ वाहू लागले। शेवटी एक वीर आणि कालकेतूचं युद्ध लागलं। एक वीर घाबरली, मां भगवतीचा त्या ठिकाणी धावा केला, आई या दुष्टाच्या चक्रापासून मला त्या ठिकाणी वाचव। आणि ती कालकेतू सामान्य नव्हता, त्या कालकेतू बरोबर विजय मिळवण्यासाठी यशोमतीने एवढ्या वेळामध्ये सांगितलं, एक वीरा भगवान दत्तात्रयाने दिलेला एक बीज मंत्र आहे, त्या भगवतीच्या बीज मंत्राचं तू चिंतन कर। त्या बीज मंत्राच्या सामर्थ्याने कालकेतू नष्ट होईल। बीज मंत्राचं निर्माण झाली आणि मां भगवतीने बळ दिलं, शौर्य गाजवलं आणि कालकेतूच्या मस्तकावर प्रहार केला आणि प्रहार केल्याबरोबर त्या ठिकाणी कालकेतू नष्ट झाला आणि एक वीराचा त्या ठिकाणी विजय झाला। आणि एक वीराचा विजय झाल्यानंतर एक वीराला अतिशय आनंद झाला। सर्वजण आपल्या घरी आले आणि एक वीरीला त्या ठिकाणी वडिलांना म्हणते, तुमची मुलगी राक्षसाच्या तावडीतून सोडून आणली आहे, सांभाळा तुमची मुलगी। एक वीरांचं सौंदर्य, उदरता, संयम, संपत्ती पाहून एक वीरीचे वडील म्हणतात, एक वीरा माझ्या मुलीला या एवढ्या संकटातून सोडून आणलं तर एक काम कर, माझ्या मुलीला पत्नी म्हणून स्वीकारा। पाहता पाहता भव्य असा मंडप पडला, दोघांचा विवाह संपन्न झाला। एक वीराने भगवतीच्या बीज मंत्राचा उच्चार करून कालकेतूला हरवलं म्हणून एक वीरा देवीची स्थापना केली। म्हणून त्या एक वीरा देवीसाठी प्रसिद्ध गीत आहे बघा। आता त्या ठिकाणी व्यक्त करते 12व्या स्कंदामध्ये कथेच्या त्या ठिकाणी प्रकाशी महामुनी म्हणतात महाराजांना जो राजा हरिश्चंद्र आहे राजा हरिश्चंद्र एवढा श्रीमंत होता, एवढा सुलागीत होता, त्याच्या जीवनामध्ये बदल कसा झाला याची थोडी आम्हाला सांगा। त्या ठिकाणी महाराज करा
त्या ठिकाणी आहे. राजा हरिश्चंद्राला वरुण देवाच्या कृपेने मागलंबेच्या कृपेने सुंदर मुलगा झाला. मुलापोटी जन्माला आल्यानंतर त्या दिवशी वरुण देव राजा हरिश्चंद्राच्या जवळ आले. राजा मुला आला तुला, आता निपुत्रिकांचा कलंक असलाय, आता मुलाचा बळी दे आणि मला दिलेला शब्द पूर्ण कर. राजा म्हटला, असे कसे निर्णय आहात, तुम्ही तुमच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला, त्या मुलाचा अजून मी तोंड सुद्धा पाहिलं नाही, आजच मुलगा झाला आणि तुम्ही म्हणता बळे खरं नाही. 5 दिवस त्याची काय झाली, बळी 5 दिवस झाले, 5वीचा कार्यक्रमही झाला. वरुण देव 5वी झाल्यानंतर हजर झाले. हे हरिश्चंद्रा, तुझं बाळ मला बळी दे. ते म्हटल्यानंतर राजा हरिश्चंद्र म्हणतो,